मी आदिती अनिल लोंढे. मी पहिल्यांदा 10वी नंतर ज्यावेळी चाटेत प्रवेश घेतला त्यावेळी पहिल्यांदा नीटचे बुक्स किंवा सिलेबस बघून पहिल्यांदा वाटलं की एवढं मला सिलेबस जमेल का, मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास होईन किंवा मी सिलेक्ट होईन का, याच्यावर मला किंचित डाऊटच होता. मग नंतर जसं प्रोसिजर सुरू झाली म्हणजे शिकवणं, टेस्ट सिरीज वगैरे सुरू झाला तेव्हापासून थोडं थोडं मला कॉन्फिडन्स येत गेला. कधी कधी स्कोर कमी पण यायचा, पण सर वगैरे सगळे स्टाफ मेंबर्स मोटिवेट करायला असतातच. प्रिन्सिपल सरांनी मला खूप चांगल्यारीत्या गाईड केलेलं आहे. जे कन्सेप्ट क्लासमध्ये जे क्लिअर व्हायचं नाही सगळ्यांसमोर विचारायला जे आपल्याला भीती वाटते, मग मी कॉलेजनंतर थांबूनच सरांना विचारायचे. त्यामध्ये मला चांगलं कन्सेप्ट क्लिअर व्हायचं. कॉलेजमध्ये जी टेस्ट सिरीज लावली होती ती अतिशय उत्तम होती. प्रत्येक लेसनचे सगळे कोर कन्सेप्ट म्हणजे पूर्ण लेसन आपण प्रिपेअर केला. एखादा कानाकोपरा राहतोयच, मग तो कोणता राहिलाय की तो आपल्याला टेस्ट मध्ये कळून जायचा. मग आपण त्याच्यावर जास्त फोकस करून कन्सेप्ट क्लिअर करू शकत होतो. प्रत्येक टेस्ट मी अतिशय सिरियसली अटेम्प्ट केले आहे आणि जरा पण कमी पडू दिलेलं नव्हतं. नीटची प्रिपरेशन करत असताना बऱ्याच मुलांना हा डाऊट असतो की मी अलॉंग विथ नीट 12th कसं मॅनेज करणार. पण जे चार्टीचे जे नोट्स प्रोव्हाइड केले जातात त्याच्यामध्ये ऑलमोस्ट कोर कन्सेप्ट सेमच आहे ना, बोर्डचा आणि नीटचा, ते कॉम्बिनेशन करून सर त्यामुळे शिकवतात. 11th आणि 12th 2 वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी आहे. याच्यामध्ये बरेच टेस्ट कंडक्ट केले जातात. काही वेळा स्कोर एकदम हाय होतो, कधी कधी एकदम डाऊन होतो. माझा पर्सनली स्कोर कधी कधी ECG सारखाच झालाय. कायम ग्राफ काय वरतीच जाणार नाही, असं होणारच नाही या 2 वर्षांमध्ये. पर्सनल तुम्हाला ओपिनियन आहे की स्कोर कमी आला तर डिमोटिवेट होऊ देऊ नका स्वतःला, आणि कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. चाटेची खासियत आहे की चाटेत पोर्शन पळवण्यापेक्षा कमीत कमी वेळात कंप्लीट करण्यापेक्षा समजून घेण्यावर जास्त भर दिला जातोय. त्यांचं पर्सनली प्रत्येक स्टुडंट वरती चांगलं लक्ष असतंय. डाऊट सेशन्स मध्ये तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतात. तुमचे जर मार्क कमी आले टेस्ट मध्ये तर सर विचारतात कमी कुठं पडला, ह्या पोर्शन वरती जास्त भर द्या, किंवा माझे तर पूर्ण पेपरच कुठं मार्क गेले हे पण सर चेक करायचे. म्हणजे हा पोर्शन वीक आहे किंवा बायोमधला बॉटनी वीक आहे, त्याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे. कॉलेजमध्ये आल्यापासून मला टाइम इज मनी याचा खरा अर्थ काय आहे ते जास्त समजून आले. त्यांनी प्रत्येक दिवस असा अरेंज केला होता की 1 मिनिट सुद्धा आमचा व्यर्थ जाणार नाही. आमच्यापेक्षा आमच्या टायमिंगची काळजी त्यांनाच असायची. या सगळ्याचा फायदा मला माझे यश प्राप्त करण्यामध्ये झाला. यासाठी मी माझ्या पालकांचे, आईवडिलांचे आणि पूर्ण चाटे स्टाफचा, प्रिन्सिपल, टीचर्स अँड नॉन टीचिंग स्टाफचा मनपूर्वक आभारी. चाटे ही नावारूपाला आलेली एक संस्था, म्हणजे पूर्वीपासून आम्ही अगदी लहान असल्यापासून बघतोय की त्याचे विद्यार्थी खूप चांगल्या मार्क्सनं वगैरे येत होते. त्यामुळे आम्ही तिथं जाण्याचा चाटेलाच निर्णय घेतला पहिल्यापासून. आमच्या मुलगीनेही तिथं जाण्याच्यावरच ठाम राहिली आणि मग त्यानंतर आम्ही ॲडमिशन घेतलं तिथं. सरांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं नीट विषयी, म्हणजे कशी प्रिपरेशन करावी लागणार वगैरे. चाटेची प्रिपरेशन करून घेण्याची पद्धत जी आहे ती खूप चांगली आहे. सुरुवातीला ती वीकली टेस्ट ठेवतात. काही वेळा मुलगीचा आमच्या स्कोर कमी येत होता, काही वेळा वाढत होता. ज्यावेळी कमी यायचा त्यावेळी ती डिप्रेस व्हायची थोडीफार, कमी कसं होतं काय होतं. त्यावेळी शिक्षक तिला गाईड करत होते चांगले. ज्या कन्सेप्ट क्लिअर होत नव्हत्या त्या कन्सेप्ट टीचर पर्सनली भेटून क्लिअर करत होते. परत ज्यावेळी मुलांना खूप त्रास व्हायचा, अभ्यास लोड व्हायचा, काही काही वेळा प्रमाणापेक्षा जास्त लोड होत होता, त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना टाइम टेबल करून देऊन त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने तयारी करून देऊन. तिला मिळालेल्या यशामध्ये तिचा सगळ्यात मोठे वाटेकरी ते सर्व शिक्षक व तिथला सर्व स्टाफ, ह्याच्या यशामध्ये मोठा वाटा आमच्या मिसेसचा एक. तिनं तिच्याबरोबर खूप कष्ट केले आणि आमच्या मुलगीनं पण फार मेहनत घेतली. एकेकदा आम्हाला तिची खूप दया यायची की म्हणजे आम्ही तिच्यावरच केलं लहान वयात. तिने इतकं केलं की न सांगण्यासारखं केलं की तिनं. Help your child to reach his dream. Admissions are open.